काँग्रेसच्या दोन आजी-माजी मुख्यमंत्र्यांची चांगली झुंपली आहे। कारण अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमातून विलासराव देशमुख गायब असतात तर देशमुखांच्या कार्यक्रमातून चव्हाण। एवढंच काय, हे दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्री एकमेकांच्या जिल्ह्यात एकमेकांचे फोटोही पोस्टर्सवर येऊ देत नाहीत। पाहूया उस्मानाबाद, लातूर, नांदेडच्या प्रतिनिधींचा हा खास रिपोर्ट। हे बॅनर सांगतायत नांदेडची जिल्हा काँग्रेस विलासरावांना काँग्रेसचा नेताच मानत नाही। त्यामुळे जिल्ह्यात आलेल्या काँग्रेसच्या संपर्क अभियानात पक्षाच्या बॅनरवरून विलासराव गायब होते। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात संपूर्ण कार्यक्रमात विलासरावांच्या नावाचा उल्लेखही झाला नाही। नांदेडकरांच्या या वागणुकीचा मग लातूरकरांनीही दुसऱ्याच दिवशी वचपा काढला। लातूरच्या सर्व कार्यक्रमातून अशोक चव्हाण गायब होते आणि तिथेही अशोकरावांच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला नाही। पक्षाच्या नांदेडमध्ये होणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला विलासरावांना निमंत्रण नसतं तर लातूरची काँग्रेस अशोकरावांना आव्हानच देत नाही। दोघांच्या या शीतयुद्धामध्ये अशोकरावाची नारायणरावांनी सोबत असलेली सलगी आणि लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जे यश मिळालं त्याचं नेमकं क्रेडिट कोणाला द्यायचं यावरून दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे। तरी मधुर संबंध असलेल्या विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण यांच्यामध्ये सत्तेच्या संघर्षावरून ठिणगी पडली आहे। विलासराव देशमुखांनी सत्तेच्या गादीवरून पाय उतार होताना याचा वारसदार म्हणून अशोकराव चव्हाणांना ही गादी दिली, परंतु महसूल आयुक्त कार्यालयाची नांदेडमध्ये घोषणा झाल्यानंतर मात्र या दोघांमधील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला। विलासरावांचे राजकीय विरोधक नारायण राणेंच्या जवळकीचा राज्याच्या राजकारणात अशोकरावांना फायदा होतोय। मात्र दिल्लीत विलासरावांनी पक्षश्रेष्ठींकडे जी मान ठोकली आहे त्याच्यापुढे अशोकराव हतबल झालेत। दोघा नेत्यांमध्ये सुरू असलेल्या या शीतयुद्धाची प्रदेश काँग्रेसलाही दखल घ्यावी लागली आहे। मात्र प्रदेशाध्यक्ष या नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांनाच सबुरीचे सल्ले देत आहेत। हे कार्यकर्त्यांच्या कुठेतरी मनात एखाद्या वेळेला असतं की अशा प्रकारचा वाद असू शकतो, म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेची शेवटी आम्हाला किंमत चुकावी लागते काँग्रेसला। अशा प्रकारच्या घटना होऊ नये, प्रत्येकाचा सन्मान प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, त्यांचं महत्त्व त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे आणि काँग्रेस पक्षामध्ये याच साखळीतून आपण जातो। अशा प्रकारचं कोणी करत नसेल तर त्या पद्धतीने आम्हाला सांगावं लागेल की केंद्रीय मंत्री झाल्यामुळे शनिवारी औरंगाबादमध्ये विलासरावांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर आणि मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलंय। मात्र हे निमंत्रण अशोक चव्हाणांनी अद्याप स्वीकारलेलं नाही। त्यामुळे या शीतयुद्धाचा आणखी एक अंक कदाचित शनिवारी पाहायला मिळेल। आयुक्तालयाच्या वादावरून सर्वप्रथम मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यातील वाद समोर आला। त्यानंतर सातत्याने वाद आणि प्रतिवादही होत गेले। कार्यकर्त्यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की ज्या पक्षात ते आहेत त्याच पक्षातल्या मुख्यमंत्र्याचं छायाचित्र त्यांनी जनसंपर्क अभियानामध्ये लावलेलंच नाहीये। लातूरहून निशांत भद्रेश्वर आणि नांदेडहून योगेश लाटकरसह राहुल कुलकर्णी, स्टार माझा, उस्मानाबाद।